कागलमधील गैबी चौकात पहिला राष्ट्रीय बौद्ध धम्म मेळावा आयोजित करण्यात आला होता. माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी होते, तर शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, भंते करुणानंद आणि अरिहंत उद्योग समूहाचे उत्तम पाटील यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी बुद्धांच्या पंचशील आणि अष्टांग मार्गाचा अवलंब केल्यास समाजाचा सर्वांगीण विकास शक्य असल्याचं सांगितलं. हिंसा, लोभ आणि अनिष्ट प्रवृत्तींपासून दूर राहून बुद्धांचा मार्ग स्वीकारा असं आवाहन करत समाजाचं मानसिक आरोग्य ढासळत असताना बुद्धांचे विचार योग्य दिशा देणारे आहेत असं त्यांनी सांगितलं. समरजितसिंह घाटगे यांनी राजर्षी शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा उल्लेख करत युवकांना रोजगार व्यवसायाकडे वळण्याचं आवाहन केलं. आपल्या अध्यक्षीय भाषणात माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर यांनी या मेळाव्याला असलेली सर्व जाती धर्मियांची उपस्थिती म्हणजे सामाजिक ऐक्याचं प्रतीक असल्याचं सांगितलं. या मेळाव्यात प्राध्यापक अच्युत माने, आसावरी बर्वे, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे आदींनी मनोगत व्यक्त केली. त्यानंतर बबलू कांबळे यांना चारचाकी वाहन प्रदान करण्यात आलं. यावेळी महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील बौद्ध बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते.